आणि काम पुरुषार्थ हा मोक्षाशी जोडलेला आहे. आणि म्हणून धर्म आणि मोक्ष या दोन्हीच्या मध्ये काम आणि अर्थ घातलेत, याला भारतीय संस्कृती असं म्हणायचं. मग धर्म अर्थाला जोडायचं कारण काय? पुन्हा मुल्ला नसरुद्दीनकडे येऊया. गावात दुष्काळ पडला, सगळ्यात श्रीमंत हाच. गावातली सगळी माणसं गेली, 4ही बायकाही मेल्या. त्याला वाटलं जगून काय करायचंय, म्हणून त्याने टेंडर काढलं. टेंडर, जे कॉन्ट्रॅक्टर असतील त्यांना माहिती आहे, टेंडर काढतात की मला जो कोणी शेजारच्या नदीत सोडून देईल नेऊन, म्हणजे मी तिथं गेलो की मरेन बुडून, पोहता येत नाही. या भवसागरामध्ये कसं पोहायचं नव्हतं माहिती. भगवद्गीता वाचली की भवसागरात पोहता येतं, त्याला नव्हतं माहिती. टेंडर 10 रुपयापासून 1 रुपयापर्यंत निघालं. 1 रुपयाचं ऍक्सेप्ट झालं. 1 रुपयात आपल्याला तिथं नेऊन हा सोडेल आणि मग आपण मरून जाऊ. सगळी संपत्ती त्यानं आपल्या पोटाला शरीराला बांधली. 1 रुपयावाला जो टेंडरवाला कॉन्ट्रॅक्टर होता त्याला सांगितलं मला तिथे नेऊन सोड. त्यानं तिथे नेऊन सोडलं. सोडल्यानंतर सोडण्यापूर्वी तो म्हणला माझा 1 रुपया द्या ना. तो म्हणला की तुला मी 1 रुपया देतो, पण माझी आधी एक इच्छा पूर्ण कर. मरणाराची शेवटची इच्छा पूर्ण करावी लागते. देशपांडे साहेब काय मागितलं असेल? ओळखा, नक्की ओळखा, तुम्हाला ओळखू येते बघा तुम्ही. तेवढा 1 रुपया सोडून दे. ईशावास्यैदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनं मा गृधः कस्य स्विद्धनं. अरे याचा ट्रस्टी आहेस बाळा, काही दिवस पर्यंत तुझ्या हातात हे सगळं ताब्यात राहणार आहे, नंतर यातलं तुझं काहीच नाही. हे इतकं स्पष्ट आहे ना. मग ह्या अर्थाचा उपयोग तुझ्याकडे जे धन आहे त्याचा कसा करशील? धर्मासाठी. आणि धर्म याचा अर्थ ड्युटी, ड्युटी याचा अर्थ कर्तव्य. धर्म म्हणजे पूजा अर्चा नव्हे. पूजा अर्चेचा जो प्रकार आहे तो मोक्षासाठीचा आहे. आम्ही जी घरात देवदेवतांची पूजा करतो ती मोक्षाची वाट आहे, तो प्रारंभ बिंदू आहे. पण हा जो अर्थ आहे, पुरुषार्थ, जेवढं वाटतं तेवढं कमवा, जेवढी ताकद आहे तेवढं कमवा, पण त्याचा धर्म करा. कर्तव्य बजावण्यासाठी त्याचा, बिना अर्थाचा धर्म होत नाही, अवघड आहे. लक्षात ठेवा, जेवढी म्हणून सगळी मोठमोठी इमारती, देवस्थानं, धर्मशाळा सगळ्या दिसतात, सगळ्या अर्थावर अवलंबून आहेत. त्यांनी दिलेल्या आहेत आपल्याला. त्यांनी जर दिल्या नाही धर्मशाळा तर तीर्थयात्रेला जाता येत नाही. तुम्ही जर कधी बद्रीनाथ केदारनाथला गेलात तर केदारनाथाची जी वाट आहे ती 1 in 4 इतका ग्रेड आहे. 14 किलोमीटर आहे. मी पहिल्या किलोमीटर नंतरच देवाला म्हणलं उचल माय. उरलेले 13 किलोमीटरचं कळलं नाही हात आपल्याला हातपाय आहेत हे. त्या सगळ्या प्रत्येक 10-10 फुटानंतर व्यापारी मंडळी म्हणजे दान धर्म करणारी मंडळी हातात अन्न वस्त्र असे घेऊन उभे असतात. स्वामी पाहिजे तुम्हाला? मी त्याला एकच सांगतो, मला फक्त श्वास दे, बाकी आता काही नको. पण ती माणसं सेवेसाठी उभी असतात. त्यांना माहिती असतं की अशा माणसांना आपण द्यावं. भुकेला देव आपल्या आजूबाजूला असेल की नाही? आहे ना. एकेका शहरात 10-20 झोपडपट्ट्या आहेत. माझ्या या शहरात जवळजवळ 78 झोपडपट्ट्या आहेत. पुण्यामध्ये फक्त 400. मी त्याचा तपशील सांगत नाही, पण हा आमचा देव तिथे राहतो हे मला गीता सांगते ना. घट घट में पंछी डोलता, पंछी बोलता. प्रत्येक घटात तो बसलाय ना. त्याला उपाशी ठेवून तुम्ही पुढे कसं जाऊ शकता? आणि त्याला पार करण्यासाठी म्हणून तुमच्याकडे अर्थ आहे, अर्थाचा पुरुषार्थ तुम्ही केलेला आहे. काय हरकत आहे त्याला द्यायला? आणि तसं केल्यानं पुन्हा धर्मशास्त्र गीता सांगते ते कमी नाही होत. इट गेट्स रेकॉर्डेड. काळजी नका करू. म्हणून मी आधीच लिहून दिलंय. यानं काहीच केलं नाही असं नको म्हणू. काहीतरी 4 शब्द सांग. कधीतरी चहा पाजल्याचं सांगशील की नाही? द्यावं लागतं.
माझ्या मुलाचं लग्न होतं त्यावेळेला इथे एक मातंग समाजाचं वसतिगृह आहे, त्याच्यासाठी 50,000 रुपये दिले. मी एवढ्यासाठी सांगतोय की काही नमुना पण ठेवला पाहिजे म्हणून. त्याला आम्ही मंगलनिधी असं नाव दिले. आम्हाला अष्टपुत्रे साहेबांनी सुचवलं. सवयीनी तिथे आहेत, त्या मोठी वसतिगृह चालवत असत आसाममधल्या पोरांसाठी, त्या गुवाहाटीतल्या पोरांसाठी. इतक्या दूरवरची लेकरं आपल्या पोटच्या लेकरासारखी सांभाळली त्या बाईनी. पोटच्या लेकरासारखं आम्ही जवळून पाहिलंय. तो धर्म आहे, लक्षात घ्या. ती सगळी मंडळी आठवण करतात. त्यांच्या रेकॉर्डला तेवढंच सगळ्यात महत्वाचं आहे, 3 मजली इमारत नाही, रेकॉर्ड तेच आहे. हा धर्म आहे. आणि म्हणून अशा धर्माचं रक्षण करायसाठी म्हणून हा जो बुडत चाललेला धर्म असतो. आजकाल जेनझी नावाचं एक प्रकरण आलंय. मी माझा वगैरे 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 वगैरे, हरकत नाही, ते वय तसं असतं, आपलंही तसंच होतं. मी बऱ्याच वेळेला महाविद्यालयांमध्ये व्याख्यानाला जात असे आणि मग त्यावेळेला ती पोरं असं झटका देत असलेले असतात, सारखं केस मागे पुढे मागे असं चालूच असतं ते. मी त्यांना सांगितलं, तू माझी चेष्टा करू नको, तुझ्यापेक्षा माझे जास्त केस लांब होते, माझी मान दुखत होती, थोडा वेळ स्थिर राह. वयच तसं असतं. पण पाठीमागे बळ अष्टपुत्रे साहेबांसारख्या मंडळींचं आहे. हे ठीक आहे, बाह्य स्वरूप ओके, नो प्रॉब्लेम. पण आतलं सगळं स्वरूप तुला पांडवांसारखं राहावं लागेल. मला अजूनही आठवतं, एक हरिश्चंद्र सूर्यवंशी नावाचे गुरुजी 107 वर्षाचे होऊन परवा गेले. लातूरला राहायचे, आर्य समाजी होते. मी त्याला नाटकात कामं करायचा. शिवाजीचं काही पात्र असेल कॉलेजमधले, याच्या शेजारी जे इंजिनिअरिंग कॉलेज आहे तिथं माझं शिक्षण झालं. त्याने ते पाहिलं, माझ्या खोलीवर आले आणि त्याने एक वाक्य उच्चारलं, मला अजून आठवतंय. ग्रामीण भागातले उमरग्याचे, शिक्षण केवळ 4थी, पण त्या उदगीर परिसरातल्या भाषेसारखी भाषा. रमेश, नाटकातला शिवाजी नको रे होऊ, खरा शिवाजी झालाच तर बघ की जरा. लक्षात राहिलं माझ्या. शिवाजी महाराजांवरची नाटकं नको करू, खरा शिवाजीचं 1-2 पावलं. म्हटलं काय करायचं गुरुजी? अरे बोलाव की सगळ्यांना. मग आम्ही त्या सगळ्या खोल्यांमधली पोरं गोळा करायचं आणि गुरुजींच्या, सूर्यवंशी गुरुजींच्या समोर बसायचं. आणि मग गुरुजींनी जे आम्हाला सगळं सांगायचं ती सगळी आम्हाला गीता सांगायची. कृष्णानं काय केलं, अर्जुनानं काय केलं. अर्जुनासारखी तुझी अवस्था होईल, बरोबर आहे. समोर सगळी माणसं आपलीच आहेत. आधी समजून घेऊ, समजून सांगू, सगळं करू. आणि भांडायच्या वेळेला सुद्धा आधी पायावर बाण सोडू. उदाहरणच सांगतो, आमच्या ताईंना जरा आठवलं तर बरं होईल. आमचं घर गावातलं वतनदार असल्यामुळे जरा टेकाडावर आहे. आता तिथं ढिगार आहे, आम्ही दुसरा वाडा घेतला. पण ते घर अजून तिथं पलीकडच्या बाजूची मंडळी आहेत. आम्ही भावकी 7 पिढ्यापासून तुटलेली, पण तरी सुद्धा जोडून ठेवलेली शिव्यांनी. कसं असायचं, सकाळ आमची कशी असायची, तर त्यांच्या आमच्या घरात तसा जेमतेम 20 फुटाचं अंतर, मध्ये एक छोटीशी मोरी, आय मीन ड्रेनेज लाईन, व्हेरी स्मॉल. ते तिकडून बसायचं त्यांनी, इकडून आम्ही आमच्या बापानं बसायचं, आमच्या चुलत आजानं बसायचं, तिकडून त्यांनी बसायचं, गोविंदराव गोपाळराव इकडून प्रल्हादराव, असं बसायचे सगळे. आणि 9 वाजल्यापासून चहा पिऊन बसलं की भांडायला सुरुवात. तुझ्या बापानं काय केलं, तुझ्या म्हातारीने काय केलं, चंद्रबाबाने काय केलं, गोदावरीने काय केलं, धिंगाणा चालायचा. आम्ही लहान पोरं असं बघत बसायचो. किती वेळ चालणार हे. मग आमच्या आईनं पाठीमागून यायचं आणि आमचे वडील आणि चुलते त्यांना म्हणायचं, जेवायची वेळ झाली, काढा कपडे, आंघोळ्या करा आता. हां, तुम्हाला इतकंच हसू आला, पुढे जास्ती हसाल. त्यावेळेला ह्या दोन्ही पक्षातून जी वाक्य जात असे ते असं, अरे प्रल्हादा, जेवायची वेळ झाली, आता उरलेला दुपारी भांडू, आता जेवण करून घेऊ. इतकं सुंदर भांडण करता येईल का हो? आता तर आबोला धरतो आपण. कशासाठी आबोला? चूक कुणाचीच नसते. चूक त्या वेळची तिची परिस्थिती आहे, त्यावेळेला जो अहंकार वरती येतो ना, त्याची चूक असते. लक्षात घ्या. हा अहंकार आटोक्यात कसा आणायचा ही समस्या भयानक आहे. आणि म्हणून गीतामृताकडे आपण वळूया. गीतामृत असं सांगतं की हे योग करा ना, बसा, ओंकार म्हणा, 11 पासून सुरुवात करा आणि हळूहळू लक्षात येईल 11नं काहीच होत नाही.
बर 31 21 समाधान होत नाही, 51 गुंगायला लागतो, मजा येते, अरे मजा आ रहा, 108 जगच कळत नाही, बसला शांत. केव्हा तरी आजूबाजूला खुट्ट होतं तेव्हा डोळे उघडतात. पुन्हा जमिनीवर येऊ, करून बघा. 1 तास ओंकार झाला पाहिजे, होऊ शकेल? वेळ काढलाच पाहिजे. नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया, काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बा.